आणि अगदी बोलता बोलता बेसावधपणे मी तिला तो पुस्तकी प्रश्न विचारला, तुला हे सगळं कधी असं सोडून द्यावंसं नाही वाटलं? ती क्षणभर थांबली, हसली आणि मग म्हणाली की सोडून द्यावंसं वाटलं असतं तरी सोडता आलं असतं का रे? अरे मी बाई माणूस, माझ्या जे वाट्याला भोग आले ते मी भोगले. आणि तुला खरं सांगू का, यात मला दुःख असं काहीच नाही. उलट वाटलं तर समाधानच आहे. मी माझा वेश्या धर्म नीट पाळला. कानावर वीज कोसळावी तसा तो शब्द माझ्यावर नादळला. वेश्या धर्म? हा कसला आलाय धर्म? खाणीचा, भ्रष्टतेचा, बाजारू वासनांचा कसला आलाय धर्म? नाही, ती चालाकी पुस्तकं तर बोलत नाहीये ना, किंवा या अडाण्यांना आपल्या ज्ञान प्रदर्शनाची भारी हौस असते, तसं तर काही नाहीये ना. पण मी पाहिलं, आपण जो शब्द वापरलाय तो तिच्या ध्यानीमनी नव्हता. ती दुसऱ्याच कुठल्या तरी विषयाकडे वळली होती. पण तिच्या मनाच्या तळातून अवचित वर आलेला तो शब्द मात्र मला आतून हलवून गेला. तिची गाडी आली, तिने माझा निरोप घेतला आणि ती निघून गेली. पण तो शब्द, तो काही माझी पाठ सोडेना. कशाला धर्म म्हटलंही? आपण कसे वागलो म्हणजे तो धर्म होतो. सामाजिक नीती संकेतांनी वेशीबाहेरच्या उकिरड्यावर टाकलेल्यांसाठी काही धर्म म्हणून शिल्लक असतो का? की पूर्वसंचिताप्रमाणे आपल्या वाट्याला जे भोग आले ते आपण भोगायचे, हा सोयीस्कर हिंदू जीवनार्थ तिच्या रक्तात भिनला होता आणि तेच पडिक तत्वज्ञान ती बोलत होती. मला मात्र काहीच कळत नव्हतं. मी तिला लहानपणापासून पाहतच आलोय. ती फक्त आनंदाने वाहतच होती. मग तिच्या बोलण्याचा अर्थ काढायचा तर तो इतकाच की बाबा रे, माझ्या आयुष्याचं दान कसंही पडो, मी मात्र उधळतच राहणार.